दंडोत प्रणाम. मायबाप हो, प्रत्येक अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं भक्ताचं वर्णन केले. भक्त कसा असतो. 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना भक्त कसा आहे. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती ह्या संन्यासीच योगीचं न निरग्निर्न चाकरी. तो कर्मी तर करतो पण कर्माच्या फळाची आशा करीत नाही आणि त्याला म्हणतात भक्त. न निरग्निर्न चाकरी. आणि एका ठिकाणी म्हणतात प्रजे हाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतात आत्मन्य वात्मनातुष्ट स्थितप्रज्ञश्च दोच्यते. तर स्थितप्रज्ञ म्हणजेच भक्त. तर ते काय म्हणतात की सर्व कामनाचा त्याग करतो. प्रजे हाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतात. मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराचं चिंतनामध्ये आपलं लीन राहतो. त्याला भक्त म्हणतात. तर असे अनेक ठिकाणी श्रीकृष्ण महाराज. आणि पुन्हा ते म्हणले ज्ञेयस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षेती. जो म्हणजे तो नित्य संन्यासी आहे, तो नित्य भक्त आहे माझा, जो कोणची अपेक्षा करीत नाही आणि कोणाचा द्वेष करीत नाही. तो नित्य संन्यासी की नित्य भक्त आहे माझा. तर असं भक्ताचं वर्णन प्रत्येक बऱ्याच अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी केले. मग हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणला, देवा तुमचे भक्त किती असतात आणि तुम्हाला कोणता भक्त प्रिय आहे. तर मग श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ते म्हणले चतुर्विधा भजन ते माम जना सुकृतीने अर्जुन. 4 प्रकारचे भक्त मला भजतात अर्जुना. तर कोणचे येतं ते अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. त्याच्या अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. तर त्यापैकी मला अर्थ म्हणजे कोण. अर्थ म्हणजे परमेश्वरच मला पाहिजे असं म्हणणार. अर्थार्थी म्हणजे पैसे पाहिजे असं म्हणणार. आणि जिज्ञासू म्हणजे परमेश्वर कसा आहे ह्या जिज्ञासेनं तो परमेश्वराची भक्ती करतो. तर त्याला म्हणतात जिज्ञासू. आणि अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि त्यात सगळ्यापैकी एक असतो ते ज्ञानी भक्त. तो ज्ञान घेतो. गीतेचं ज्ञान आहे, सगळंच ज्ञान आहे त्याला. आणि तर ज्ञानी असून देखील तो परमेश्वराची भक्ती करतो. त्याला ज्ञानी म्हणतात. तर ते म्हणले तेश्याम ज्ञानी चतुर्विधा भजन ते मग जना सुकृतीन अर्जुन अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतशब. तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेषिते. तर त्यापैकी मला तो भक्त आवडतो. कोणचा. तेश्याम ज्ञानी. तो ज्ञानी असून नित्ययुक्त आहे आणि एक भक्ती करतो. दुसरीकडे मन जाऊ देत नाही. कोण्या देवतेची भक्ती करत नाही. तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्टते प्रिय ज्ञानीनो तीर्थ महंसच मम प्रिया. ते मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे. पण ते म्हणले एपेने देवता भक्त. काही भक्त काय करतात. एपेने देवता भक्त एजंते श्रद्धेयांत तेपी मामेव कंतेव एजंते इदिपूर्वकम. ते काही लोक मला सोडून देवतेची भक्ती करतात. एपेने देवता भक्त एजंते ते श्रद्धेनं त्या देवतेची भक्ती करतात. परंतु त्यानं जी भक्ती केलेली आहे ती अविधीपूर्वक आहे आणि त्याचं जे फळ आहे ती मीच देतो असं ते म्हणले. त्याचं फळ मीच देतो परंतु ती भक्ती अविधीपूर्वक आहे. ती काही कामाची नाही. मग कोणची भक्ती कामाची आहे. ते शामण्याने एक भक्ती विशेषित आहे. एक भक्ती जो करतो भक्त. तर तो आता बघा प्रल्हादानं शेषशया नारायण नारायण म्हणत होता. तो तर एकच म्हणत होता तो शेवटपर्यंत. तर एकच देवता त्याला पावली. तर पुन्हा यानं रावणानं महादेवाचं तप केलं तर महादेव त्याला पावला आणि महादेवानं त्याला जे काय द्यायचं ते दिलं. आणि हा जो महादेवाचा भाऊ होता त्याचं नाव तर त्यानं ब्रह्मदेवाची भक्ती केली आणि सगळ्या जगाचा खजांची झाला. तो कॅशियर झाला. तर असे एक भक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळं एक भक्ती केली पाहिजे. मग कारण आणि ज्ञान घेऊन एक भक्ती केली तर आपण परमेश्वराला प्रिय होऊ. मायबाबा हे ज्ञान घ्या अगोदर आणि नंतर एक भक्ती करा आणि परमेश्वराला तुम्ही प्रिय होतात याच्यात वाद नाही. परमेश्वराला प्रिय व्हा अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं देवल ऑफिशियल ग्रुप आहे त्याला चॅनल करा. त्या चॅनलला सबस्क्राईब करा
अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.